प्रामाणिकपणे मैत्री दाखवणाऱ्या राज ठाकरेंनी काल मात्र थेट राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळत भाजपला दणका दिलाय। आपली मतं चोरली जात आहेत असा गंभीर आरोप पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत असताना राज ठाकरेंनी केलाय। मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली तर 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा पडेल असं वक्तव्य देखील राज ठाकरेंनी बैठकीत केलंय। मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय त्यावर सर्वांनी लक्ष ठेवा असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। सर्वांनी आपल्या प्रभागांमध्ये जाऊन मतदार याद्यांबाबत जनजागृती करा अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तर मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरेंनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी मतचोरी उघड करून भाजपचा बुरखा फाडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर भाजप जिंकू शकत नाही असंही ठाकरे म्हणालेत। पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या। कोण डबल हजर झालेत, अरे तू दोनदा कसा हजर झालास? हे आता हे जे काही सगळं चाललंय करण्याना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही। आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही। जे जिंकले ते काय, त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेले आहे। दुसरीकडे मतचोरीच्या आरोपांवर बोलताना फडणवीसांनी देखील राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा साधला।